आहुती द्यायला आम्ही तयार आहोत, त्याच्यामध्ये आम्ही शहीद व्हायला तयार आहोत, परंतु जरांगे पाटलांना स्वतः. नमस्कार मित्र, जय शिवराय. आपण बघत आहात सध्या छत्रपती भवन या ठिकाणी मराठा सेवकांची बैठक मनोजदादा जरांगे पाटील घेत आहेत. आणि आज मराठवाडा आणि पुणे जिल्ह्यातील मराठा सेवकांची बैठकीसाठी आज भरपूर मराठा समाज या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतोय. तर मराठा सेवकांचं जे छत्रपती भवन आहे ते दाखवा. तर मित्र, हे आपले बाबा आहेत, आजोबा आहेत. 73 वर्षाचं वय आहे बघा. हे आजोबा नांदेडवरून ट्रेननं आले बघा आज, आणि यांच्यामधली जी ऊर्जा आहे ती आज दाखवून दिलेली आहे बघा. बाबा, आपलं किती वय? माझं 74 वर्ष 8 महिने. आणि केव्हा निघले होते? सकाळी 4:30ला. 4:30 वाजता सकाळी बाबा नांदेडवरून ट्रेननं निघले आणि जालन्यापर्यंत आले. जालन्याहून बसनं इकडे आलेले आहेत बघा. यांचा आपण बोध घ्या आणि जास्तीत जास्त मराठा बांधवांनी, मराठा सेवकांनी पाटलासोबत काम करावं, हीच बाबांची इच्छा आहे. बाबा, काय सांगाल, काय संदेश द्याल आपण सेवकांना, मराठा? जय जिजाऊ. मी मराठा समाजाला एकच विनंती करतो की आम्ही नाही तो कभी नाही. ज्या जरांगे पाटलांना आपल्यासाठी देह सुळाव ठेवलेला आहे आणि त्याच्या पाठीमागे राहून सिनीत बरेच आपल्या मराठा आरक्षणच्या बाबतीत प्रश्न सुटलेले आहेत आणि बाकीचे प्रश्न सुटणार. काही प्रश्न ते सुट नसले, आर्थिकचे प्रश्न सुटतील, इतर काही कार्यभागामधले शासकीय कामामध्ये सुद्धा आपली एकजूट जर झाली तर त्याच्यातून काही प्रश्न सुटणार आहेत. तरी मराठा बांधवांना माझी संपूर्ण विनंती आहे की त्यांनी सर्व जरांगे पाटलाने हाक दिल्याबरोबर सर्वांनी मिळून एकत्रित यावे, हीच माझी विनंती आहे. तसेच जरांगे पाटलाला सुद्धा माझी एक विनंती आहे, त्यांनी आमरण उपोषण करू नये. आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला जर हे जमण्याचं आम्ही आहुती द्यायला आम्ही तयार आहोत, त्याच्यामध्ये आम्ही शहीद व्हायला तयार आहोत, परंतु जरांगे पाटलांना स्वतः सांभाळून शिनी हे गाडा चालवावा, ही आमची विनंती आहे. जरांगे पाटलांना कसल्याही प्रकारचं आंदोलन दिलं तर आंदोलन चालविण्याची आमची ताकद आहे. मी शेतकरी संघटनेमध्ये 84ला दाखल झालो शरदृष्ट्या, तर 95मध्ये मी एक ऊसाचं आंदोलन मोठं केलं. मराठवाडा आंदोलन प्रमुख म्हणून होतो. तर ऊसाच्या 1,500 कापसाच्या 1,500 गाड्या घेऊन आंध्रामध्ये म्हैसा पार केला. तर कसल्याही प्रकारची एकजुटीने अडचण आली नाही. तशा प्रकारचं मराठी समाजानं एकत्रित राहावं, हीच माझी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं विनंती आहे. तर मित्र, सांगायचा एकच उद्देश असा आहे की बाबांचं वय 73 असताना, 74 वर्ष वय असताना, उन्हाच्या झळा एवढ्या असताना 40 ते 42 डिग्रीचं तापमान आपण सध्या इथं बघतोय. ह्या उन्हामध्ये बाबा ट्रेननं आले, नंतर बसनं आले, असा प्रवास केला. आणि मनोजदादा जरांगेंना विनंती आहे की आंदोलनाचे अनेक प्रकार आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं राबविलेले आहेत. ऊसाचं कापसाचं आंदोलन तर केलं, परंतु आता जर आंदोलन झालं तर बेमुदत रस्ता रोको आंदोलन जर केलं आणि आम्ही 3री 4थीच्या मुलाला उभं करून जर गाड्याची हवा सोडायला लावली, किती दिवस शासन त्या गाड्याला संरक्षण देणार आहे? आणि 3री 4थीच्या लेकरं केससुद्धा होत नाही. ते एक मोठं क्रांतिकारक आंदोलन राहू शकते. दुसरी गोष्ट, उद्या 1 मे महाराष्ट्र दिन, गुजरातमधून महाराष्ट्र दिन 1 मेला 1960ला तोडण्यात आलं. का तर गुजरातची राबडी आपल्यावर नको म्हणून, परंतु महाराष्ट्र दिनचा आम्हाला कसल्याच प्रकारचा फायदा झालेला नाही. उलट महाराष्ट्रामध्ये राहून आमच्याजवळ जे काही बर्डन लाभलेले आहेत त्या बर्डनातून आम्हाला मुक्त करण्यासाठी आणि एक प्रात्यक्षिक घरी बसून आंदोलनाच्या बाबतीत प्रत्येकानं काळा झेंडा लावून घरावर गुढी उभा राहावी, महाराष्ट्र दिनचा निषेध करा, ही मी शिवाजी पाटील कराळे, पारवा, पालम तालुका, जिल्हा परभणी माझी विनंती आहे. तर मित्र, बघू शकता आपण या बाबांचं 74 वर्षामध्ये सुद्धा जोश, उत्साह आणि तरुणांना प्रेरणा देणारा आहे बघा. त्यामुळं आपण या एकनिष्ठ माणसाच्या पाठीमागे राहा आणि मनोजदादा पाटलांना समर्थन करा बघा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.